पहिली राऊंड इयत्ता 5वी साठी. इयत्ता 5वी साठी पहिला प्रश्न. आपल्या भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? ऑप्शन आहेत. हॅलो ऑप्शन दिल्यानंतर वेळ चालू, तुम्ही उत्तर द्यायचं. ऑप्शन आहेत. अमित शहा, राहुल गांधी, तिसरं नितीश कुमार, चौथं नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी. दुसरा प्रश्न राऊंड नंबर 1 6वी साठी इयत्ता 6वी. भारत देशाचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? राष्ट्रपती तुमच्यासाठी ऑप्शन आहेत. ए पहिलं प्रणव मुखर्जी, 2 नंबर प्रतिभा पाटील, 3 नंबर द्रौपदी मुर्मू आणि 4 नंबर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. सध्याचे म्हणले ना नाव काय सांगितले? 6 सेकंद राहिले बघा. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम. हा उत्तर चुकीचं आहे. 5 गुण मायनस. चला पुढले उत्तर. तोच प्रश्न. हा उत्तर सांगा. द्रौपदी मुर्मू. तर द्रौपदी मुर्मू. सातवी साठी पहिला प्रश्न. आता 7वी साठी पहिला प्रश्न. ऐका नीट लक्षपूर्वक क्वेश्चन. 14 तळे कोणत्या शहरामध्ये आहे? ऑप्शन नाशिक, 2 नंबर सोलापूर, 3 नंबर अक्कलकोट, 4 नंबर महाड. सारखं विचारायचं नाही काय का म्हणून, एकदा ऐकायचं. महाड. बरोबर. पुढचा प्रश्न इयत्ता 5वी साठी. अधून मधून ऍडव्हर्टाइज येत असते. हा चला गुण गुण नंतर पहिला राऊंड झाल्यावर गुण. हा इयत्ता गुण बघा. इयत्ता 5वी 10 गुण. टाळ्या. इयत्ता 6वी -5. इयत्ता 7वी 15 गुण. टाळ्या. चला इयत्ता 5वी साठी दुसरा प्रश्न. राऊंड दुसरा. राऊंड पहिल्यातला दुसरा प्रश्न. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री. ऑप्शन बघा. पहिला शरद पवार, 2 नंबरला एकनाथ शिंदे, 3 नंबर देवेंद्र फडणवीस, 4 नंबर अजित पवार. एकनाथ शिंदे. दुसरा प्रश्न. आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार कोण आहेत? आपल्या तालुक्याचे सध्याचे विद्यमान आमदार कोण आहेत? सिद्धाराम मैत्रे, 2 नंबर सिद्धरामप्पा पाटील, 3 नंबर बाबासाहेब तानवडे, 4 नंबर सचिन कल्याण शेट्टी. सिद्धरामप्पा पाटील. अगदी चला 7वीला हाच प्रश्न. चला पुढे 5. हाच प्रश्न. आपल्या तालुक्याचे सध्याचे विद्यमान आमदार कोण? पहिला आहे सिद्धाराम मैत्रे, सिद्धरामप्पा पाटील, बाबासाहेब तानवडे, 4 नंबर सचिन कल्याण शेट्टी. सचिन कल्याण शेट्टी. शाबास. टाळ्या. आता 7वी साठी दुसरा प्रश्न.
पहिल्या राऊंडचा दुसरा प्रश्न. इंग्रजी वर्णमालेत, नीट लक्ष द्या, इंग्रजी वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत? स्वर ऑप्शन 1 2 म्हणजे पहिल्यातलं 2, 2 नंबर 5, 3 नंबर 7, 4 नंबर 21. 5. बरोबर. चला कंटिन्यू. तिसरा प्रश्न 5वी साठी. लक्ष द्या. मराठी भाषेतील स्वरांची संख्या किती? स्वर 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 व्यंजन स्वर, त्यामधलं स्वर. पहिला ऑप्शन आहे 10, दुसरं 14, तिसरं 11, चौथं 13. स्वरांची संख्या पहिलं 10, दुसरं 10 ते 10 किंवा 14, तिसरं 11, चौथं 13. तीन ऑप्शन द्या सर. कुठले आहेत ते? तुम्ही सांगू का सर? तुम्ही सांगू ना. कुठलं लाईफलाईन? काय? सांगा की ना. तीन पर्याय सांगा. कोणते लाईफलाईन? 50-50. हा, 3 लाईफ लाईन आहेत तुमच्याकडे. 50-50 म्हणजे 2 प्रश्न त्यामधले उडवले जाणार, 2 प्रश्न राहणार. अचूक जे आहेत ते उडवलं जाणार आणि ते बरोबर आहेत 2 ते ठेवणार. आणि दुसरं आहे आपलं ऑडियन्स फोर, जनतेतून उत्तर येईल. आणि तिसरं शिक्षक कांबळे सर, तिसरा क्लास टीचर. तिसरा क्लास टीचर. दुसरं कुठलं आहे? ऑडियन्स फोर, जनतेतून. फक्त थांबा, एकट्याला संधी आहे. कोण हा, कोण हात वरती करते? इयत्ता 5वीचा प्रश्न आहे. इयत्ता 5वीचा प्रश्न आहे, त्यामुळं थांबा, उत्तर द्यायचं नाही. तुमचं ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांना एकट्याला विचारायचं आहे. जनतेमध्ये अजिबात सगळ्यांनी कुणाला येते? हात वरती करा, हात वरती, हात वरती. मराठी भाषेतील स्वरांची संख्या किती? स्वर 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 इतर वर्गातील बी येत असेल तर फक्त हात सर्व इतर वर्गाचे बाकीचे. मिळेगा. 10वीचे तर सांगा. 10वीचे. अरे तुम्ही एखादं नाव सांगा, त्यांना विचारतो, उत्तर चुकलं की मायनस गुण. हा हा, बरं. बोला. संकल्प सर, संकल्प हा, थांबा, बोला रे. थांब रे. हा. 12. बरोबर, शाबास. दोन लाईफलाईन संपल्या, यांच्या लक्षात ठेवा. हा, एक लाईन संपली आहे. एक लाईन संपलेली आहे. चला 6वी साठी दुसरा प्रश्न. सर हो गई. हा, चॉकलेट जाऊन. दोन तिसरा प्रश्न 6वी. 6वी साठी तिसरा प्रश्न. तिसरा प्रश्न. माय या कवितेचे कवी कोण आहेत? तुमच्यासाठी ऑप्शन आहे. ऑप्शन सांगू का? ऑप्शन सांगू? इंदिरा संत, पाचपोळ, कुसुमाग्रज, बालकवी. संघ 5 पोळ. बरोबर, शाबास. इयत्ता 6वीनं खाता उघडलेला आहे. इयत्ता 6वीनं खाता उघडलेला आहे अशा ठिकाणी. हा, चला 7वी साठी तिसरा प्रश्न. हा, पृथ्वीवरील खंडांची एकूण संख्या किती? पृथ्वीवरील खंडांची एकूण संख्या किती? तुमच्यासाठी ऑप्शन आहेत. पहिलं 6, दुसरा ऑप्शन 9, तिसरा ऑप्शन 8 आणि चौथा ऑप्शन 7. अगदी बरोबर. चला टाळ्या. चला चौथा प्रश्न. राऊंड काय संपलं. चौथा प्रश्न 5वी साठी.
आपण कोणत्या ग्रहावर राहतो? आपण कोणत्या ग्रहावर राहतो? तुमच्यासाठी ऑप्शन आहेत. पहिलं मंगळ, दुसरं बुध, तिसरं पृथ्वी, चौथं चंद्र. पृथ्वी. हा बरोबर. चला 6वी साठी पुढचा प्रश्न. 10 नीट लक्ष द्या. 10,000 या संख्येत 1 च्या पुढे किती शून्य आहेत? 10,000 या संख्येच्या पुढे एकूण किती शून्य आहेत? एकच्या पुढे हो. 1 च्या पुढे किती शून्य आहेत? पर्याय 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 आहेत. पहिला पर्याय पहिला 2, दुसरा 3, तिसरा 4, चौथा 5. 5. नाही कसं रस्ते 5. हा अगदी चुकीचं उत्तर दिलं. आता ऑडियन्स मध्ये घ्या सर, तुम्ही घ्या. विचार करायचं, चर्चा करायचं, बोलायचं अगोदर. विचार करा. एक घाबरू नका, तुम्ही बिनधास्त विचार करा. ऑडियन्स हा ऑडियन्स हा कुणाला येते? हा आज आवाज केल्यानंतर उठवलं जाणार नाही. शांत फक्त हात वर कर. लक्ष शांत शांत. त्यांना समजा. 6वीचे ठरवतील की कोणाला उठवायचं ते. हा किसका मुलींमध्ये मुलांमध्ये हा सांगा किती उत्तर आहे? 4. बरोबर. 7वीच्या 90 अंश असणाऱ्या कोणाला काय म्हणतात? चला 7वी चौथा प्रश्न. 90 अंश असणाऱ्या कोणाला काय म्हणतात? 90 अंश असणाऱ्या कोणाला काय म्हणतात? पहिला आहे लघुकोन, दुसरं विशाल कोन, तिसरं काटकोन, चौथं कोटीकोन. हा काटकोन. बरोबर, अगदी बरोबर. चला 5वीचा पुढचा प्रश्न. शेवटचा या राऊंडचा शेवट. या राऊंडचा शेवटचा प्रश्न. शेवटची राऊंड सुरू झालेली आहे. पहिली राऊंड समाप्त होणार आहे आणि शेवटचा प्रश्न 5वी साठी. नीट लक्ष द्या. 1 डझन म्हणजे किती संख्या? 1 डझन म्हणजे किती संख्या? गप्प बसायचं. ऑप्शन आहे. पहिलं 10, दुसरं 11, तिसरं 14 आणि चौथं 12. ए 12. अगदी बरोबर. चला 6वी. इयत्ता 6वी साठी गाळलेला शब्द नीट लक्ष द्या. गाळलेला शब्द आहे भूतकाळात घडलेल्या घटनांची सुसंगतपणे दिलेली माहिती म्हणजे टिमटिम होय. ऑप्शन पहिलं ऐका. मराठी, तिसरं भूगोल, चौथं कन्नड, तिसरं कन्नड आणि चौथं इतिहास. इतिहास. बरोबर. बरोबर. इयत्ता 7वी साठी शेवटचा या राऊंड मध्ये शेवटचा प्रश्न. इयत्ता 7वी. चला लक्ष द्या. चहाची कपबशी. चहाची कपबशी कोणत्या मुद्रेपासून बनवली जाते? मृदेपासून. मातीपासून. पहिलं ऑप्शन आहे का? चहाची कपबशी कोणत्या मृदे म्हणजे मातीपासून बनवली जाते? शाडूची मृदा, दुसरा आहे टेराकोटा, तिसरा आहे चिनी मृदा आणि चौथं मुलतानी मृदा, मुलतानी माती. बरोबर. लवकर जा रे. टाइम लावणार आहे तिथं ते सगळंच पटकन उत्तर द्या. हा कोण पण सांगा. चला पटकन. चिनी मृदा. अगदी बरोबर. अगदी बरोबर. शाबास. या ठिकाणी पहिला राऊंड संपलेला आहे. अशा तऱ्हेने या ठिकाणी टोटल मारून स्वामी सरांनी या ठिकाणी आपला
निकाल जाहीर करावा. तोपर्यंत 1,00,000 रुपये. पहिल्या राऊंडचा निकाल लक्षात घ्या. इयत्ता 5वीचे 50 गुण आहेत. इयत्ता 6वी सध्या 5 गुणावरती आहे आणि इयत्ता 7वीचे गुण आहेत एकूण 65. पहिल्या राऊंडमध्ये 7वी पुढे आहे. पहिल्या राऊंड मध्ये इयत्ता 7वी पुढे आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. हा इयत्ता 5वी साठी राऊंड क्रमांक 2 चा पहिला प्रश्न. हा लक्ष घ्या. आता पुढचा प्रश्न तुमचा आवडता विषय चित्रकलेवरती आहे. लक्षात घ्या. सर ऑप्शन आहे का नाही ते सांगायचं ना. आता इथं ऑप्शन तुम्हाला मिळणार नाही आहे. राऊंड 2 मध्ये ऑप्शन मिळणार नाही आहेत. डायरेक्ट उत्तर द्यायचं आता. फक्त उत्तर द्यायचं 1 मिनिटाचा वेळ असणार आहे. हा प्रश्न क्रमांक पहिला इयत्ता 5वी साठी बघा. निळा आणि लाल रंग मिळवल्यास कोणता रंग मिळतो? निळा आणि लाल. निळा आणि लाल रंग मिळवल्यास कोणता रंग मिळतो? विचार करून 1 मिनिटाच्या आत उत्तर द्यायचं आहे. टायमर चालू झालेला आहे. जांभळा. जांभळा अगदी बरोबर उत्तर आहे. टाळ्या. हा इयत्ता 6वी साठी राऊंड 2 मधला पहिला प्रश्न आहे. लक्षात घ्या. व्यवस्थितपणे ऐकायचं आहे. भारताचं राष्ट्रगीत कोणी लिहिलेलं आहे? भारताचं राष्ट्रगीत कोणी लिहिलेलं आहे? भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे? तुमच्याकडे 2 लाईफलाईन शिल्लक आहेत. एक आहे 50-50. 50-50 म्हणजे ते तुम्हाला आता वापरता येणार नाही आहे. एकच राहिलेला आहे. कोणता? 2 राहिले तर 2 राहिले तो एक यूज केला. एक पण ना. 2 शिल्लक आहेत. एक ऑडियन्स पोल आहे म्हणजे तुम्ही जनतेतून कोणालाही विचारू शकता किंवा एक्सपर्ट राय तुम्ही कोणत्याही शिक्षकांना विचारू शकता. लवकर 1 मिनिटाचा वेळ. ऑडियन्स पोल. ऑडियन्स मधून तुम्हाला कोणाला वाटतं विचारावं त्यांनी विचारायचं आहे त्यांना. कितवीची 10वी. नाव सांग. काय? जोरात. रवींद्रनाथ टागोर अगदी बरोबर उत्तर आहे. टाळ्या. त्यांना एक चॉकलेट द्या. असं म्हटल्यावर तुझं डोकं चाललं पाहिजे. इयत्ता 7वी साठी राऊंड 2 मधला पहिला प्रश्न लक्षात घ्या. व्यवस्थितपणे ऐकायचा आहे. हा इयत्ता 7वी साठी बाल कवी कोणास म्हणतात? बाल कवी कोणास म्हणतात? चर्चा करा जरा. इयत्ता 7वी महत्वाचा प्रश्न आहे. बाल कवी कोणास म्हणतात? लवकर उत्तर द्यायचं आहे. 1 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे आहे. त्यातील 25 सेकंद संपलेले आहेत. चर्चा करा. समज तू सांग ना. तू सांगण्यापेक्षा लवकर. शेवटचे 20 सेकंद राहिलेले आहेत. त्र्यंबक बाबूजी ठोंबरे. अगदी बरोबर उत्तर आहे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे. दुसऱ्या राऊंडचा इयत्ता 5वी साठी दुसरा प्रश्न लक्षात घ्या. कबड्डी या खेळात राखीव मिळून एकूण किती खेळाडू असतात? कबड्डी या खेळात राखीव मिळून एकूण किती खेळाडू असतात? 7. अगदी चुकीचं उत्तर दिलेलं आहे तुम्ही. तुमचा प्रश्न पुढे पास होतोय. इयत्ता 6वीला एक्स्ट्रा गुण मिळवण्याची संधी आहे. लक्षात घ्या. प्रश्न व्यवस्थित ऐकायचा आहे. कबड्डी या खेळात राखीव मिळून हा तुझा बघू आता. राखीव मिळून एकूण किती खेळाडू असतात? 12. अगदी बरोबर उत्तर आहे. 12 खेळाडू असतात. इयत्ता 6वी साठी प्रश्न क्रमांक 2 व्यवस्थित प्रश्न ऐकायचा आहे. उत्तर चुकायचं नाहीये. आपल्या कुरनूर गावचे विद्यमान सरपंच कोण आहेत? कोण? आडनाव काय? सांग ते चालू कर. व्यंकटदादा मोरे. अगदी बरोबर आहे. पूर्ण नाव माहिती असेल तर सांगायचं आहे. व्यंकटराम मोरे. राव मोरे. ठीक आहे. चला पुढे. राव स्पष्ट बोलते. अरे तुम्ही सांगायचं ना त्यांना सांगण्यापेक्षा. चला पुढे जा. अगदी बरोबर उत्तर आहे. हा अवघड करायचं नाही. 1 मिनिट असते ना. एक्स्ट्रा गुण मिळवले. 6वी टाळ्या वाजवा. 6वी साठी टाळ्या वाजवायचे. आता तरी एक्स्ट्रा गुण मिळवलेले आहेत. पुढचा प्रश्न इयत्ता 7वी साठी आहे. लक्षात घ्या. प्रश्न व्यवस्थित ऐकायचा आहे. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिलेलं आहे?
वंदे मातरम हे गीत कोणी लिहिलेलं आहे? लाईफलाईन तुमच्याकडे भरपूर आहेत, भरपूर म्हणलं तरी 3 आहेत. दोनच की ऑडियन्स आणि शिक्षक. हा, ऑडियन्स शिक्षक हे दोन लाईफलाईन आहे तुमच्या. ऑडियन्स आणि एक्सपर्ट पोल. एक्सपर्ट पोल मध्ये तुम्ही कोणत्याही एक्सपर्ट शिक्षकांना विचारू शकता. लवकर ऑडियन्स पोल. ऑडियन्स पोल मधून कुणाला विचारायचं आहे? उठा उठा उठून बघा इकडे. लवकर नाव सांगायचं तुम्हीच. उठान बघा पटकन. हा, नाव सांगायचं आहे. कोण उत्तर देणार आहे त्यांचं? सांग की तुला वाघमारेचं नाव सांग. वाघमारे. विशाल वाघमारे. हा, ऑडियन्स. बंकिमचंद्र चॅटर्जी करेक्ट आन्सर. बघा, त्यांना तुमच्याकडे द्या. ठीक आहे. राऊंड 2 मधला प्रश्न क्रमांक 3 इयत्ता 5वी साठी. व्यवस्थित ऐकायचं आहे. इयत्ता 5वी साठी प्रश्न क्रमांक 3. हा, लक्षात घ्या. महाराष्ट्र राज्याची राजधानी काय आहे? प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र राज्याची राजधानी काय आहे? मुंबई. मुंबई. अगदी बरोबर उत्तर आहे. टाळ्या. इयत्ता 6वी साठी प्रश्न क्रमांक 3. चला, पुढचा प्रश्न इयत्ता 6वी साठी. व्यवस्थित प्रश्न ऐकायचा आहे. लहान बाळांना पोलिओ डोस गावात कोठे कोठे दिला जातो? लहान बाळांना पोलिओ डोस तुमच्या गावात कोणकोणत्या ठिकाणी दिला जातो? अंगणवाडीत दिला जातो. अगदी बरोबर आहे. टाळ्या. इयत्ता 7वी साठी चित्रकलेचा प्रश्न लक्षात घ्या. व्यवस्थितपणे उत्तर द्यायचं आहे. पिवळा आणि लाल रंग मिसळून कोणता रंग तयार होतो? पिवळा आणि लाल रंग मिसळून कोणता रंग तयार होतो? लवकर उत्तर द्यायचं आहे. 1 मिनिटाचा वेळ आहे. नारंगी इज करेक्ट आन्सर. टाळा. इयत्ता 5वी. इयत्ता 5वी साठी पुढचा प्रश्न आहे. चौथा प्रश्न लक्षात घ्या. राऊंड क्रमांक 2 मधला. साने गुरुजी यांचे पूर्ण नाव काय? साने गुरुजींचे पूर्ण नाव काय? तुमच्याकडे 2 लाईन आहेत. एक आहे का? एक आहे. 50-50 कटच हा, आहे. 50-50 कट करा. एकाचा एक्सपर्टला विचारू शकता. हा, तुम्ही एक्सपर्टला विचारू शकता. आमच्यापैकी कोणत्याही एका शिक्षकांना विचारू शकता. क्लास टीचर. हा, एक्सपर्ट. इयत्ता 5वीचे विद्यार्थी एक्सपर्ट पोल ऑडियन्स घेणार आहेत. विचार. हा, कोणाला विचारायचं आहे? कोणत्या शिक्षकांना तुम्हाला विचारायचं आहे? कांबळे सरांना. इयत्ता 5वी कांबळे सरांना विचारायचं आहे. तुम्हाला विचारायचं? हा, मोरे सरांना हा प्रश्न आहे. साने गुरुजी यांचे पूर्ण नाव काय? तुमचं बरोबर उत्तर इयत्ता 5वीला 10 गुण मिळवून देतील. चुकीचं उत्तर -5. माफ करा, मला पण माहित नाही. अरे बाप, एक ऐसी खता हो गई. क्लास टीचर. क्लास टीचर. आता अनेक क्लास टीचर. हा प्रश्न. ऑडियन्स मध्ये विचारू द्या. -5. सर, ऑडियन्स मध्ये विचारू द्या. हा प्रश्न हा ऑडियन्स म्हणून घेतला जाईल उत्तर याचं. हा, सांगा कोण इच्छुक आहे? पांडुरंग सदाशिव साने इज करेक्ट आन्सर. टाळ्या. हा, इयत्ता 6वी साठी चौथा प्रश्न. राऊंड क्रमांक 2 मध्ये चौथा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण जिल्हे किती? त्यापैकी कोणत्याही 4 जिल्ह्याची नावं सांगायची आहेत. महाराष्ट्र राज्यात एकूण जिल्हे किती? त्यापैकी कोणत्याही 4 जिल्ह्यांची नावं सांगायची आहेत. 1 मिनिटाचा वेळ आहे.
अगदी चुकीचं उत्तर तुम्ही दिलेलं आहात. हा प्रश्न राईट ऑडियन्सला विचारला जाईल. काय प्रश्न पुढे एकदा सांगा. हा महाराष्ट्र कुठे गेलं? महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत? त्यापैकी 4 जिल्ह्याची नावे सांगायची आहेत. कोणत्याही? आणि 4 जिल्ह्याची नावं. हा ए उठ कुणाला तर उठ. हा उभा राहा लवकर, मुलांना समजी द्या. पाटील उभा राहा, सांगा. 36 जिल्हे आहेत, 4 नावं सांगा. अगदी बरोबर आहे. 1 चॉकलेट पाटलांना द्या. 2 इयत्ता 7वी साठी पुढचा प्रश्न आहे. झाला ना तुमचा आता? नाही हो. नाही सर ते 5वीचा प्रश्न. 7वा. इयत्ता 7वीला प्रश्न लक्षात घ्या. मानवी शरीरात हाडांची एकूण संख्या किती आहे? मानवी शरीरात हाडांची संख्या एकूण किती आहे? नाही एक आहे. चौथा प्रश्न बघा. 1 2 3 नाही काय दिला? अगदी बरोबर उत्तर आहे. छान. टाळ्या वाजवायच्या प्रत्येकाने. टाळ्या वाजवून प्रत्येकांचं हार्दिक स्वागत करायचं आहे. राऊंड क्रमांक 2 मधला शेवटचा प्रश्न लक्षात घ्या. यानंतर निकाल जाहीर केले जातील. इयत्ता 5वी साठी. इयत्ता 5वी साठी शेवटचा प्रश्न. लाईफलाईन संपल्या का? तुमच्या सगळ्या लाईफलाईन संपलेल्या आहेत. सांगायचे इयत्ता 5वी साठी प्रश्न लक्षात घ्या. परिपाठ म्हणजे काय? परिपाठ म्हणजे काय? परिपाठ म्हणजे काय? तुमचे सगळे लाईफलाईन संपलेले आहेत. तुम्ही एकत्रित चर्चा करा, अन्यथा पास म्हणू शकता. अजून एक प्रॉब्लेम शिल्लक आहे. कांबळे सर चांगला विचार. नाही सांगा म्हणलं. तुम्ही जे पास म्हणाला तर सर येत नाही ना. पास केला. हा ठीक आहे. हाच प्रश्न इयत्ता 6वीला विचारला जाईल. परिपाठ म्हणजे काय? परिपाठ म्हणजे काय? नेमकं परिपाठात काय काय होतं हे जरी सांगितलं तरी तुम्हाला परिपाठ म्हणजे काय कळलं. एक राऊंड घेऊ. चला येते का लवकर? पास. राष्ट्रगीत संविधान प्रतिज्ञा. अगदी बरोबर आहे. राष्ट्रगीत, संविधान, प्रतिज्ञा, सुविचार, बोधकथा या सगळ्यांना परिपाठ म्हणलं जातं. ठीक आहे. पुढं 5 गुण इयत्ता 6वीला द्या. इयत्ता 6वी साठीच. इयत्ता 6वी साठी शेवटचा प्रश्न आहे. राऊंड क्रमांक 2 मधला. 1110 या संख्येच्या निम्मे किती? 1110 च्या निम्म किती? एक शिल्लक लाईफलाईन आहे. एक्सपर्ट ऍडवाइस तुम्ही घेऊ शकता. शिक्षक विद्यार्थी हा फक्त शिक्षक. ऑडियन्स स्वामी सर. प्रश्नच विचारणार मी आहे, मला उत्तर विचारायचं नाही. माने सर. हा सर एक्सपर्ट ऍडवाइस. 1110 या संख्येच्या निम्म किती? गणित करायचं नाही आहे मोबाईल मध्ये. 655 अगदी किती? 555 अगदी बरोबर उत्तर आहे. टाळ्या. इयत्ता 6वी साठी 10 गुण दिले जातील. इयत्ता 7वी साठीचा शेवटचा प्रश्न. इयत्ता 7वी साठीचा शेवटचा प्रश्न व्यवस्थितपणे ऐकायचा आहे. हा लक्षात घ्या. प्रश्न 7वीचे 50च्या तिपटीचे निम्मे किती? 50च्या तिपटीचे निम्मे किती? हॅलो. 50च्या तिपटीचे निम्मे किती? 75 अगदी करेक्ट आन्सर आहे. टाळ्या. या इथे आतापर्यंत हा राऊंड इथं संपलेला आहे. शेवटचे गुण राऊंड 1 आणि 2 मिळून काय असतील ते लवकरच बागल सर जाहीर करतील.
लहान गटामध्ये एकूण गुण सांगतो, लक्षात घ्या. इयत्ता 6वीचे गुण आहेत 50. टोटल राऊंड 1 आणि 2 मिळून झालेले आहेत, त्यांचे गुण 50. इयत्ता 5वीचे गुण आहेत 60. इयत्ता 5वीचे गुण आहेत 60 आणि इयत्ता 7वीचे गुण आहेत 115. या इयत्ता 7वीचा संघ विजयी ठरवला आहे. लगेचच मोठ्या गटातील सर्व विद्यार्थी